बात आपने की थी, क्या वो कश्मीरी पंडित आपके परिवार का हिस्सा अब तक नहीं है? तो आप कौन से परिवार की बात कर रहे हैं? लाखों करोड़ों बेरोजगार आज भी आस लगाए बैठे हैं कि जिसको आपने कहा था कि आप मेरे परिवार के लोग हैं और मैं अपने परिवार के बेरोजगारों को हर साल 2 करोड़ लोगों को रोज़गार दूंगा, वो आज भी बेरोजगार है। क्या वो आपके परिवार का हिस्सा नहीं है? तो रोज़गार आपको किसने दिया है? आपके लोगों को दिया, जो आपका अलग से परिवार बना है। हाँ, ये परिवारवाद की जो झूठी दलीलें हैं उसके ऊपर आप जनता विश्वास नहीं रखेगी। आपका परिवार क्या है और आपके परिवार में कौन कौन लोग हैं, जैसे धनिक है, शेठ लोग हैं, वो आपका परिवार है। हाँ, जो आपने सांसद विधायक खरीदे हैं 50-50 करोड़ देकर, वो आपका परिवार है। जो आपके लिए झूठे काम कर रहे हैं। हाँ, अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। एकीकडे कृपाशंकर सिंग यावरती अनेक आरोप असताना त्यांना पहिल्या लिस्टमध्ये नाव येते, मात्र गडकरीला कुठेतरी डावळलं गेलेलं आहे। आज जाणून बुजून कुठेतरी गडकरीला डावळण्यात आलेलं काय? गडकरी कुठेतरी जड होतील येणाऱ्या काळात। आजचा सामना वाचलाय? आजचा सामनाचा अग्रलेख वाचा। आजचा सामनाचा अग्रलेख आपण जर वाचला असता तर आपण मला योग्य प्रश्न विचारला असता। आजच्या सामनामध्ये आम्ही नितीन गडकरींना का डावललं आहे हे स्पष्ट केलं। नितीन गडकरी हे एक परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत। नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची, असा त्यांचा स्वभाव आहे। आम्ही त्यांना ओळखतो, अनेकदा त्यांचे आमचे मतभेद झाले असतील, पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे। नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात, ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत। आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, इतर बाबी। अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर 2024 साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही। भारतीय जनता पक्ष 220-225च्या पुढे जागा जिंकणार नाही। अशा वेळेला सर्वमान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे। 4 दिवसापूर्वीच गडकरी स्पष्टपणे बोलले होते, या देशातला शेतकरी, मजूर आणि कष्टकरी दुःखी आहे, तो समाधानी नाही। एखाद्या मंत्र्याचे असं स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का? नाही। गडकरी व्यासपीठावर सुद्धा स्वाभिमानानं ताठकणानं उभे असतात। राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घालायचा, अमित शहाने डोळे वटारला की मग लांब व्हायचं, हे उद्योग गडकरीने केल्याचं आम्ही पाहिलेलं नाही। त्याच्यामुळे या महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं, डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं, असा प्रकारचं हे षडयंत्र आहे। एवढंच मी सांगू शकतो। शेवटी कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असतो। नितिन गडकरी के अग्रलेख में लिखा है कि नितिन गडकरी नेता। कौन सा अग्रलेख है ये? सामना का नाम लो। हाँ, नितिन गडकरी अमित शाह और प्रधानमंत्री के आगे झुकते नहीं है, उनकी हाँ में हाँ नहीं मिलाते हैं। कुछ लोग इस देश में आज भी है जो खुलकर बात करते हैं, जिसमें नितिन गडकरी है। नितिन गडकरी के साथ हमारे ज़रूर कुछ मतभेद हुए होंगे उस वक्त, लेकिन हम उनको मानते हैं। उनके विकास का जो विज़न है डेवलपमेंट का, उसको हम मानते हैं। आज भी जो विकास की बातें प्रधानमंत्री जी करते हैं उसमें से ज़्यादा विकास इस देश में गडकरी जी जिस मंत्रालय का प्रभार संभालते हैं उससे हुआ है, उस मंत्रालय से हुआ है। गडकरी जी ऐसे नेता है जो झुकते नहीं, किसी के सामने डर कर गुलामी स्वीकारते नहीं, ऐसा नेता है। महाराष्ट्र का कद्दावर नेता है।
छत्रपति शिवाजी महाराज का उनके ऊपर बहुत प्रभाव है, हमेशा वो बोलते हैं। तो स्वाभिमान से जीने वाला नेता है, तो उनको अपने पैरों में शरण लाने के लिए लगता है कि उनको ये दिखाया है कि हम आपका भविष्य तय करेंगे। लेकिन मुझे नहीं लगता गडकरी झुकेंगे या डरेंगे। सर, आपण कोल्हापूरची जागा सोडली आहे शाहू महाराजांसाठी, त्यामुळे सांगलीची जागा लढवणार असं कोणी म्हटलं तुम्हाला? अशी आता चर्चा आणि त्या ठिकाणी बघा, हे पहा की कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवरती चर्चा करायची नाही, हे जागा वाटपातलं सूत्र आहे। आपण जे म्हणता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, नक्कीच आम्ही त्यांचा विषय राज्यसभेसाठी घेतला होता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं आणि एक आदर्श निर्माण करावा। ही शिवसेनेची भूमिका तेव्हा होती आणि आजही आहे। पण कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही। तर काँग्रेसने काय सांगितले मला माहीत नाही की शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे। पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्यावरती लोकांचे काही वेगळे मतप्रवाह आहेत। आम्ही छत्रपतींना मानतो, त्यांच्या विचारधारेला मानतो, शाहूजींच्या। कोल्हापुरात त्यांना प्रचंड मान आहे, महाराष्ट्रात त्यांना मान आहे। त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, जागा शिवसेनेकडे आहे। त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ। ती जागा काँग्रेसची किंवा अन्य कुठल्या पक्षाची याच्यावर चर्चा नाही। विद्यमान जागा शिवसेनेची आहे। सातत्यानं 30 वर्ष आम्ही ती जागा लढतोय, 30 वर्ष। आणि त्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मतदान करणारा, शिवसेनेला मानणारा साधारण 3 ते 3.5 लाख मतदार आहे। आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये। छत्रपतींचं नाव मी आज ऐकतोय, छत्रपतींशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही। कदाचित मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी चर्चा करेन। जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे, महाराष्ट्र उजळून निघेल। सर, मवियाच्या 15 जागांवर भांडणं सुरू आहेत, त्यांचे भांडणं मिटल्यावर मला माहिती चर्चा होईल असे प्रकाश आंबेडकर मला माहिती, मी त्या महायुतीला आम्ही मानतच नाही। महुया म्हणताय का तुम्ही? नाही, आमच्यात काही भांडण नाही। प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आमच्या चर्चेत असतात ना। आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत, हे प्रकाश आंबेडकरजी नाही माहीत आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते, मतभेद कसं? एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो, कार्यकर्त्यांचा दबाव असतो। एखाद्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असेल त्याच्यावर नक्की चर्चा होते। आता प्रकाश आंबेडकरांकडून एक यादी आलेली आहे ना, त्यात त्यांनी म्हणताय की आमची इच्छा आहे या जागेवर आम्ही काही काम केलं आहे, चर्चा होणार, त्याच्यावर चर्चा सुरू आहे। उद्या प्रकाश आंबेडकरजी, जे बाळासाहेब आंबेडकर, माननीय शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या। आणि अशा प्रकारे कोणतीही जी भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या शत्रूंना, जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाहीत किंवा आम्ही ते घेणारच नाही। तर येणाऱ्या सर, एक सवाल है कि भाजपा की जो है वो पहली लिस्ट जारी हो चुकी है जिसमें महाराष्ट्र का के कोई किसी भी लिस्ट में नाम नहीं है। उसके साथ साथ उसके बाद तुरंत पीएम और अमित शाह की महाराष्ट्र में विजिट शुरू हो चुकी है। महाराष्ट्र में उनको आना ही पड़ेगा। सबसे ज़्यादा खतरा उनको महाराष्ट्र और बिहार से और पश्चिम बंगाल से है, दक्षिण के राज्यों से है। यही 7 राज्य 8 राज्य जो है
मोदी शाह की सत्ता को उलटफेर कर देंगे। इसी के चलो। साथ साथ सर अभी फिलहाल जो है देखने में ये चीज़ आ रही है कि लिस्ट तो जारी हो चुकी है, वो पीएम बीजेपी यहाँ पे आ रही है, लेकिन इसी के साथ साथ सारी चीज़ों का अगर देखा जाए तो यहाँ पे एसबीआई की अगर हम बात करें तो एसबीआई ने सुप्रीम कोर्ट का एक्सटेंशन मांगा है। ये सारी चीज़ें हिम्मत कैसी होती है एसबीआई की? एसबीआई ये कोई भारतीय जनता पार्टी की बैंक है क्या? सुप्रीम कोर्ट ने एक जवाब मांगा है, कुछ बात कही है कि आदेश दिया है कि 30 दिनों में जिसने जिसने इलेक्ट्रल बॉन्ड खरीदे हैं उसकी लिस्ट आप जनता के लिए जारी करो। सीधा सा ये सवाल, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, ये सुप्रीम कोर्ट ने कहा है, राष्ट्र हित के लिए कहा है और जनता हित के लिए कहा है। जनता को ये जानने का पूरा अधिकार है कि बीजेपी के खाते में 7,000 करोड़ का माल किसने डाला है, यह हमको जानने का अधिकार है। लेकिन अब बैंक ऑफ इंडिया पर कोई दबाव डाल रहा है बाहर से कि ये लिस्ट जारी मत करो, हम संकट में आ जाएंगे। और ये बैंक ऑफ इंडिया तोते जैसे बोल रहे हैं। कौन है ये लोग? सुप्रीम कोर्ट का आदेश है। डर, आपको डर किस बात का है? ये कौन लोग है जिसने 7,000 करोड़ आपके बैंकों में डाला है? हमको तो कोई 700 रुपया नहीं दे रहे, हमको तो जेल में डालते हैं ये लोग, ईडी वाले, 2,000 रुपये के लिए, 5,000 रुपये के लिए। अब ये मनी लॉन्ड्रिंग का केस है पूरा, जिसके ऊपर ईडी के छापे पड़े थे। ऐसे लगभग 350 कंपनी है, वो 350 कंपनी ने भारतीय जनता पार्टी के बैंक खाते में हज़ारों करोड़ डाला है। क्या ये मनी लॉन्ड्रिंग नहीं है? कहाँ ईडी सो गई क्या? चलिए, थैंक यू।